प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्या, आपला महापौर बसावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असते. ती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विचारलं तरी त्यांची तीच प्रतिक्रिया असेल किंवा अन्य कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारलं तरी त्यांची तीच प्रतिक्रिया असेल. परंतु आम्ही महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त महायुती म्हणून लढू. मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार हे तिघेही बसतील आणि जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून कसं लढता येईल यासाठीचाच प्रयत्न केला जाईल. आता कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे की आपल्या पक्षाला जास्त जागा मिळाव्या, आपल्या पक्षाचा महापौर बसावा, ही अपेक्षा प्रत्येक पक्षाची, म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल तर त्याला ते वाटणार, शिवसेनेचा शिवसैनिक असेल तर त्याला ते वाटणार. परंतु आपल्याला कल्पना आहे की राज्याचे तिन्ही नेते सक्षम आहेत. आदरणीय देवेंद्रजी, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार हे तिन्ही नेते योग्य सीट शेअरिंग करून महायुतीच्या जास्तीत जास्त जागा कशा येतील, महायुतीच्या जास्तीत जास्त महापालिका कशी येतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीलाच महायुतीचाच कसा झेंडा फडकेल यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. कुठेही महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर थोड्या कुरबुरी असतात, दोन सख्खे भाऊ असतील तरी भांड्याला भांडं लागतं, परंतु इथे राज्यामध्ये कुठेही एकमेकांमध्ये भांडण नाही. आम्ही तिघही जण एकमेकांच्या सोबत आहोत, एकमेकांच्या हाताला हात धरून, म्हणजे पण सरकारला आता नवनाथजी, उद्या हा हात वर्षपूर्ती हात होते. सुटतो की काय अशी परिस्थिती जिथून निर्माण झाली त्या कल्याण डोंबिवली मधले दीपेश म्हात्रे मात्र म्हणतात की स्वबळावरती निवडणूक लढवणार आम्ही, तशी इच्छा आहे आमची. दीपेश म्हात्रे कार्यकर्ते आहेत, ते पदाधिकारी आहेत, साधे कार्यकर्ते आहेत. ते काय त्यांचं म्हणणं म्हणजे राज्यातल्या नेत्यांचं म्हणणं असं होत नाहीये. त्यांचं म्हणणं हे काय महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं मत होत नाही. ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा असतेच की आपला पक्ष क्रमांक 1ला यावा, आपल्या पक्षाने स्वबळावर लढावा, आपल्या पक्षाचा महापौर व्हावा. त्यांची भूमिका कार्यकर्ता म्हणून योग्य आहे.